वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला माहितीच असेल। कालपासून सर्वच मीडिया चॅनलने हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय। अगदीच तुम्हाला माहित नसेल तर या प्रकरणाचा सविस्तर व्हिडिओ मी आधी केलाय, तो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल, तर तो नक्की बघा, कारण हा व्हिडिओ त्यालाच संलग्न आहे। मुद्द्यावर येऊयात। हे प्रकरण आहे हगवणेंच्या हावरटपणाचं। हगवणेंच्या हुंड्याच्या लालसेमुळे त्यांच्या लहान सुनेने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र पोस्टमॉर्टमच्या अहवालात वैष्णवीच्या अंगावर 19 रक्त साकळलेले डाग होते। त्यामुळे ही खरंच आत्महत्या आहे की यामागे काहीतरी भयंकर सत्य दडलंय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांवर आरोप करत FIR नोंदवली आहे। त्यामुळे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे आता फरार आहेत। त्यातच आता वैष्णवीच्या जावेने म्हणजेच मयुरी जगतापने तिच्या स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा धक्कादायक खुलासा केलाय। त्यामुळे मयुरी जगताप सोबत नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जिने आता आत्महत्या केली ती वैष्णवी शशांक हगवणे। तिने एका प्रेमविवाहाने तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती। एप्रिल 2023 मध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून बनली। वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच अनिल कसपटे यांनी लग्नात 51 तोळे सोने, चांदीची भांडी आणि एक फॉर्च्युनर कार दिली होती। पण तरीही हगवणे कुटुंबाचा हावरटपणा थांबला नाही। त्यांनी आणखीन 2 कोटी रुपये जमीन खरेदीसाठी मागितले असा आरोप आहे। वैष्णवीला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं। तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या, ज्यामुळे तिच्या वडिलांना तिचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून असल्याचा संशय आहे। तिच्या मैत्रिणीशी झालेल्या संभाषणातून समोर आलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये वैष्णवीने सासरच्या त्रासाबद्दल सांगितलं होतं। ती म्हणाली होती, मी लग्न करून चूक केलीये, परंतु वैष्णवीने ती चूक सुधारण्यापूर्वीच तिने टोकाचं पाऊल उचललं। पुढे या प्रकरणाला आणखीन एक धक्कादायक वळण मिळालं जेव्हा हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप समोर आली। मयुरीने सांगितलं की तिलाही सासरी असाच छळ सहन करावा लागला। ती म्हणाली, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर शशांक यांनी मला वारंवार बेदम मारहाण केली, माझे कपडे फाडले, माझा अपमान केला। मयुरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवत सांगितलं की शशांकने मयुरीलाही बेदम मारहाण केली होती। हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिच्या आईने खळबळजनक खुलासा केलाय। त्या म्हणाल्या आहेत की हगवणे कुटुंबियांनी माझ्या मुलीला देखील त्रास दिलाय। शशांक हगवणे, करिश्मा हगवणे, लता हगवणे यांनी माझ्या मुलीला त्रास दिला, पण माझ्या मुलीने ज्या वेळेस त्रास होईल त्यावेळेस आम्हाला सांगितलं। आम्ही 2-3 वेळेस त्यांच्यासोबत बैठक घेतली, हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, मुलीला समजावून सांगितलं। मुलीने थोडे दिवस सहन केले, पण सहन करण्याची एक क्षमता असते, क्षमतेच्या पलीकडे गेल्यावर मुलीला सहन झालं नाही। हे तर काही नाही, आम्ही तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांनी लगेच जगताप यांची तक्रार घेतली नाही, असं देखील मयुरी जगताप यांच्या आईने सांगितलंय। मयुरी जगताप आणि सुशील हगवणे यांचं लग्न झाल्यानंतर 6 महिने हगवणे कुटुंब व्यवस्थित वागलं। नंतर करिश्मा हगवणे, जी मयुरी आणि वैष्णवीची नणंद आहे, तिने आणि वैष्णवीचे पती शशांक हगवणे हे स्वतःच्याच मोठ्या बहिणीला म्हणजेच मयुरी जगतापला घरात सगळ्यात जास्त त्रास देत होते, असा आरोप मयुरीच्या आईने केलाय। मात्र मयुरीच्या आईने असं म्हटलंय की मयुरीचे जे पती आहेत सुशील हगवणे, त्यांचा या छळात काहीही हात नाही। मयुरीच्या मिस्टरांनी कायम तिला साथ दिली, अजूनही तिला त्यांची साथ आहे। आता ती 14 जानेवारी पासून आमच्याकडे राहते, असं मयुरीच्या आईने सांगितलंय। तिचे मिस्टर आमच्याकडे येऊन जाऊन करतात, कारण तिच्या मिस्टरांचा यात काहीच विरोध नाहीये, असं त्यांनी म्हटलंय। पुढे या प्रकरणात पोलिसांनी शशांक आणि त्याची आई लता आणि बहीण करिश्मा यांना अटक केली आहे। मात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हे आता फरार आहेत। वैष्णवीच्या मारहाणीसाठी वापरलेला पाईपही पोलिसांनी जप्त केलाय। या घटनेने राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणेंना पक्षातून काढून टाकलंय, तर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली। त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत वैष्णवीच्या 10 महिन्यांच्या बाळाचा ताबा तिच्या माहेरी कसपटे कुटुंबांकडे दिलाय।
मुळात मयुरी जगताप आणि मयुरी जगतापच्या आईने दिलेल्या या माहितीनुसार जर खरंच वैष्णवीच्या दिराचा यात काही सहभाग नव्हता तर मग दोघे हगवणे बाप लेक आता फरार का आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.